सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत मोठी व आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला 8वा वेतन आयोग आता अंतिम टप्प्यावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी सूत्रानुसार वेतन आयोगाचे प्राथमिक काम पूर्ण झाले असून रिपोर्ट तयार झाला आहे आणि तो वित्त मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.86, सध्याच्या 50% डीएडीआरचे वेतनात विलिनीकरण, मर्जर आणि त्यावर आणखी 20% अतिरिक्त विशेष सवलत देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा निर्णय लागू झाल्यास देशातील कोट्यावधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगार आणि पेन्शनमध्ये आजवरची सर्वात मोठी वाढ होणार आहे. सध्या किमान मूळ पगार 18,000 रुपये आहे. फिटमेंट फॅक्टर 2.86 लागू झाला तर हाच किमान पगार थेट 51,480 वर जाणार आहे. म्हणजे एका महिन्यात जवळपास 33,000 रुपयांची थेट वाढ होईल. यामध्ये सध्याचा 50% डीए आधीच मूळ वेतनात विलीन केला जाणार असल्यामुळे नवीन वेतनाची गणना मोठ्या बेसवर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पुढील डीए वाढ सुद्धा अधिक रकमेवर मिळेल. हा फायदा फक्त नव्याने भरती होणाऱ्यांपुरता मर्यादित नसून सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मग ते क्लार्क असोत, सेक्शन ऑफिसर असोत, इंजिनियर असोत किंवा IAS अधिकारी. पेन्शनधारकांसाठी तर हा निर्णय सोन्यासारखा ठरणार आहे. सध्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना 9,000 रुपये ते 15,000 रुपये इतकी मासिक पेन्शन मिळते. फिटमेंट फॅक्टर 2.86 आणि डीए मर्जर एकत्र लागू झाल्यास ही पेन्शन 25,000पासून 45,000पर्यंत जाऊ शकते. यावर 20% विशेष सवलत दिली गेल्यास अनेक पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये 20,000पासून 30,000पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळण्यास प्रचंड मदत होईल. सरकारच्या प्रस्तावातील 20% विशेष सवलत म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेतनात डीए मर्जर आणि फिटमेंट व्यतिरिक्त स्वतंत्र वाढ असणार आहे. या सवलतीचा उद्देश म्हणजे महागाई, घरभाडे, शिक्षण, आरोग्य खर्च झपाट्याने वाढत असताना कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुसह्य बनवणे. ही सवलत वेतनात थेट जोडली जाणार असून काही कर्मचाऱ्यांना त्याचा फरक डिफरन्स ॲरियर स्वरूपात सुद्धा दिला जाण्याची शक्यता आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्याचा सरकारी मानस आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वेतन तक्ते, पे मॅट्रिक्स जाहीर केले जातील. बहुधा सुधारित वेतन त्वरित लागू केले जाईल आणि मागील थकबाकी 6 ते 12 महिन्यात टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. राज्य सरकारे देखील केंद्राच्या धर्तीवर आपल्या वेतन आयोगाची घोषणा करतील, त्यामुळे देशभरातील सरकारी कर्मचारी याचा लाभ घेणार आहेत. या निर्णयाचा थेट फायदा 1.2 कोटी कर्मचारी आणि सुमारे 6.5 कोटी पेन्शनधारकांना मिळणार आहे. एकूणच 8वा वेतन आयोग भारतीय सरकारी सेवेतील सर्वात मोठा आर्थिक सुधार कार्यक्रम ठरेल असे तज्ज्ञ सांगत आहेत. पगार वाढल्यामुळे बाजारात खरेदी क्षमता वाढेल, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीतही वेग येईल. सध्या हा रिपोर्ट कॅबिनेट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आगामी काही आठवड्यात सरकारकडून अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले जाईल अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर अंतिम फिटमेंट चार्ट, पदनिहाय पगार वाढ आणि पेन्शन वाढ यांची अचूक गणना समोर येईल. थोडक्यात सांगायचे तर फिटमेंट फॅक्टर 2.86, 50% डीएडीआर मर्जर आणि 20% स्पेशल बेनिफिट यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक उत्पन्न दुप्पट होण्याच्या दिशेने जात आहे, तर पेन्शनधारकांचे उत्पन्नाला देखील जबरदस्त बळकटी मिळणार आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपत असून 2026 हे वर्ष सरकारी सेवेसाठी सुवर्णकाळ ठरणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.